नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी करिअर गायडन्स सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो. तर नीट यूजी जे विद्यार्थी नीटची एक्झाम देणार आहेत त्यांसाठी महत्त्वाची बातमी. तर करेक्शन इन पर्टिक्युलर फॉर द नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट यूजी 2025 यामध्ये जी करेक्शन विंडो येणार आहे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर माहितीसाठी पाहू शकतो. तर आज तारीख आहे 6 मार्च 2025. सब्जेक्ट द करेक्शन इन पर्टिक्युलर फॉर द नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट यूजी 2025 त्यामध्ये माहिती दिलेली आहे की जी करेक्शन विंडो आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे की नीट यूजी एक्झाम ही 4 मेला संडे दुपारी 2 ते 5 या टायमिंगमध्ये इंडियन स्टँडर्ड टाइम यामध्ये पेन आणि पेपरच्या माध्यमातून होणार आहे. मोड ऑफलाईन आहे. अक्रॉस इंडिया अँड अब्रॉड. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन असेल, तर करेक्शन करू शकतात. तर करेक्शनसाठी एक्झामिनेशन नीट यूजी 2025 ड्युरेशन ऑफ करेक्शन इन पर्टिक्युलर्स. तर करेक्शन्समध्ये जे डेट्स आहेत ते 9 ते 11 मार्च 2025 या टायमिंगमध्ये तुम्ही तुमच्या तुमच्या जर का फॉर्ममध्ये काही चुकीचे झाले असेल किंवा काय ॲड करायचं असेल, तर तुम्ही करेक्शन करू शकता ॲज पर ॲनेक्शर आय. विंडो जी आहे ती 11 मार्च 2025 रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी बंद होणार आहे. त्यानंतर कोणत्याही पद्धतीचं चेंजेस अलाऊ केले जाणार नाहीत किंवा पुन्हा लिंक ओपन होणार नाही अशी नोटिफिकेशन दिलेलं आहे. तसेच काही विद्यार्थ्यांना जर कस्टमर केअरला कॉल करायचा असेल, तर हेल्प डेस्कचा नंबर दिलेला आहे या ठिकाणी. त्याचबरोबर ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे. तर आता आपल्याला काय-काय करेक्शनमध्ये अलाऊ केले ते पाहू आपण. तर करेक्शन फील्ड फॉर द ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द नीट यूजी 2025 एक्झामिनेशन यामध्ये कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज एनी वन ऑफ दीज टू फील्ड्स. तर यामध्ये फादर नेम अँड क्वालिफिकेशन ऑब्लिक ऑक्युपेशन ऑर मदर नेम अँड क्वालिफिकेशन ऑफ अँड ऑब्लिक ऑक्युपेशन या दोन्हीमधील एक कोणतेही एक तुम्हाला जर काही चेंज करायचं असेल तर करू शकता. 2 नंबर कॅन्डिडेट शॅल बी अलाउड द चेंज अँड ॲड ऑल द फॉलोइंग फील्ड्स. तुमच्या काही फील्ड्स ॲड करायचे किंवा चेंज करायचे असतील तर करू शकता. त्यामध्ये तुमचं 10th आणि 12thचं एज्युकेशन डिटेल्स असतील. स्टेट ऑफ एलिजिबिलिटी असेल, तुमची कॅटेगरी असेल, सब कॅटेगरी पी-डब्ल्यू-डी असेल, त्याचबरोबर तुमची सिग्नेचर असेल किंवा तुम्ही जे काही नंबर ऑफ अटेम्प्ट्स आहेत नीटचे, ते जर तुम्हाला जर काही अपडेट करायचे असतील तर करू शकता. त्याचबरोबर 3 नंबरला कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज द फॉलोइंग बेस ऑन देअर परमनंट अँड प्रेझेंट ॲड्रेस. तुमचे ॲड्रेस त्यासाठी तुमचं एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन चेंज करू शकता आणि मीडियम ऑफ द एक्झामिनेशन सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. नोट दिलेला आहे, इफ देअर इज अन इम्पॅक्ट on the fee, then the additional fee will be charged as applicable. Correction in these fields will be applicable only after payment of an additional fee, if any. The only one-time correction will be allowed to the candidate. Once the correction are done and submitted, the form shall be frozen. तर तुम्हाला जे काही चेंज करायचे तुम्ही एकदाच करू शकता. त्या पद्धतीने आहे. तुमच्या आज 6 तारीख आहे, उद्या 7 तारीख आहे. 7 तारखेपर्यंत नीटचा फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे. तुमचा फॉर्म जर इन्कम्प्लीट असेल तर फॉर्म भरून घ्या. तसेच तुमचं जर करेक्शन करायचं असेल, तर फॉर्म भरून सबमिट झाला आणि जर काही या पद्धतीने काही करेक्शन असेल, तर करेक्शन तुम्ही 9 ते 11 मध्ये करू शकता. असेच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्हजना शेअर करा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण ॲडमिशन प्रोसेसची माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp ग्रुपची लिंक दिलेली आहे. WhatsApp ग्रुपच्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. थँक यू.